नाताळ म्हणजे क्रिसमस, येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आपण बघणार आहोत. आपल्या सोलापुरातील फर्स्ट चर्च मध्ये महिला एकत्र झालेल्या आहेत. सर्वात आधी तुम्हाला हॅपी क्रिसमस. थँक्यू. हा, आजचा दिवस तुम्ही कसा साजरा करता? आजचा दिवस आम्ही चर्चला येतो, सकाळी उठतो, मध्यरात्री उठून प्रार्थना होती आणि चर्चला येऊन चर्चला देवाची सुवार्ता गाजवण्यासाठी आजचा दिवस आम्ही साजरा करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्ही इतर लोकांना पण त्याच्यामध्ये सामील करून घेतो आणि प्रभू ख्रिस्ताच्या येण्याची घोषणा आम्ही करत असतो. आजच्या दिवशी जर बघितलं तर असं ऐकतं की गोडधोड बरोबर आणखीन काही नवीन नवीन गोष्टी आज केल्या जातात घरी. तर मला त्याची उत्सुकता आहे की तुमच्या घरी असं नवीन काय असतं? डोनट हा प्रकार आमचा खास आहे, स्पेशल आहे. म्हणजे केकचाच प्रकार आहे तो, पण आमच्यामध्ये खास तो डोनटचाच प्रकार आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये एकत्र येण्याचं कारण हेच आहे की विविध प्रकारे प्रार्थना करता यावी म्हणून. याबद्दल काय सांगाल ताई? याबद्दल म्हणजे सामूहिक प्रार्थना ही सगळ्यांसाठी महत्वाची आहे, गरजेचं आहे आणि सगळ्यांना आनंद मिळतो की चर्चमध्ये जे उपस्थित नसतात त्यांच्यासाठी ही प्रार्थना चर्चमध्ये केली जाते. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सर्वांसाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे. साक्षात्कार लोकांना घडत असतो, त्याचाच हा एक संदेश असतो की आणि संध्याकाळी चर्चमध्ये तुम्ही बघा की अगदी गड्ड्यावर जशी जत्रा दरवर्षी भरते तसे आमच्या चर्चमध्ये अगदी गड्डा यात्रा सारखीच चर्चमध्ये तुफान गर्दी, सर्व समाजाचे मुलं, सर्व जातीचे लोक अगदी सगळं विसरून आनंदात सगळे हसत खेळत. तुम्ही संध्याकाळी नक्की चर्चला भेट द्या की इथलं वातावरण बघा किती आनंदमय असतो. सगळे खुशी आनंदाने सगळे नाचत हसत खेळत असतात. त्यामुळे नाताळ हा सण सगळ्यांचा आवडता आणि एकमेव मोठा सण आहे. देव बाप्पाचा वाढदिवस म्हणून आम्ही साजरा करतो. अगदी 1 डिसेंबर पासून सणाची सुरुवात होते, घराची स्वच्छता होते. फराळीचं पण आम्ही दिवाळीप्रमाणेच फराळ करत असतो आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे आमचा डोनट हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो. की डोनट हा प्रकार काय आहे आणि आम्हाला खायचंय. सगळे जे फराळीला येतात ते डोनटच मागतात आम्हाला, म्हणून डोनट हा आमचा आवडता पदार्थ आहे आणि तो खूप आनंदाने आणि खूप छान करायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही पण नक्कीच आमच्या घरी यावं डोनट खाण्यास. जो दिवस आहे तो आणखीन किती दिवस तुम्ही सेलिब्रेट करणार आहात? तारखेपर्यंत आमचा सण असतो. 25 डिसेंबर ते 1 तारीख आमचा हा सण असतो. म्हणजे न्यू इयर न्यू इयर पर्यंत असतो. बरं, आता यंगस्टर पण आपल्या सोबत आहेत, म्हणजे यंगस्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट करतात, तर त्यांचं काही विशेष असतं काय? असं काही नाही, सगळे सेमच, सर्व सेम सारखं सारखं सगळं. आणि त्याच्या दिवशी 20 तारखेपासून आमच्या चर्चमध्ये कॅरल सिंगिंग हा प्रकार असतो. जे चर्चचे मुलं असतात, युवा असतात, सर्वच इथून सगळ्यांच्या घरोघरी जाऊन सांताक्लॉज असतो, तो आनंदाचा संदेश देतो, क्रिसमसच्या शुभेच्छा देतो, लहान मुलांना गिफ्ट देतो. तो एक प्रकार आमच्यामध्ये खूप आनंदाचा आहे. तुम्ही बघा शहरामध्ये 20 तारखेपासून सगळीकडे सांताक्लॉज दिसत असतो आणि तो गॅदरिंग मध्ये पण साजरा केला जातो. सगळीकडे सोलापुरात असेल, महाराष्ट्रात असेल, सांताला खूप महत्व आहे की देवाचा दूत म्हणून आपण त्याला मान देतो. ताई, 2025 मध्ये सोलापूरने सर्वात जास्त दुःख बघितलेलं आहे. पुराचा फटका सोलापूरला बसलेला आहे. तर पुढचा वर्ष कसा आपला सगळ्यात चांगला जावा यासाठी तुम्ही प्रार्थना विशेष कराल का? विशेष प्रार्थना नक्की आमच्या रोजच असतात. आमचे वडीलधारी मंडळी जे आहेत तेही आणि जिल्ह्यासाठी सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी प्रार्थना चर्चमध्ये होतेच आणि होणारच आणि जगाला कुठलंही संकट येणार नाही. नक्कीच नवीन वर्षात सगळ्यांचं चांगलं होणार. पूर्ण देशासाठी रोज प्रार्थना असते, रोज. असं फक्त चर्चच्याच दिवशी नाही तर आम्ही वैयक्तिक पण आम्ही आपल्या जिल्ह्यासाठी वगैरे फॅमिली प्रेयर मध्ये जिल्ह्यासाठी करतो, पूर्ण जगासाठी करतो. आमची प्रार्थना चालूच असते. नक्कीच प्रार्थनेमध्ये तेवढा बळ असतं की ज्यामुळं अगदी माणूस मृत्यूच्या दारामध्ये जरी असेल तरी तो परत येतो. की आजच्या दिवशी एक विशेष असा कार्यक्रम असतो सोलापूरमध्ये कंटाटा म्हणून, तर त्याच्या संदर्भात जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. संध्याकाळी चर्चमध्ये सगळेजण जमतात, प्रेयर होती, संडे स्कूलचा कार्यक्रम होतो आणि देवाचा जन्म कसा झाला या बाबतीत सर्व जी गोष्ट आहे ती सांगितली जाते. देवाचा जन्म कसा झाला, देवदूत कशी जमा झाली या बाबतीत आणि मोठमोठ्याने गाणे म्हणले जातात. देवाबाबतीत प्रार्थना केली जाते, देवाची स्तुती केली जाते, देवाने किती चमत्कार केले, देवाबाबतीत किती सर्वांना मान आहे, सन्मान आहे, देवाचा गौरव जागोजागी व्हावा या बाबतीत सर्वांनी प्रार्थना करावी. देवाचं नाव जे आहे क्षणोक्षणी पावलोपावली सर्वांनी उंचावलं जावं
हेच ख्रिस्ती धर्माचं सर्वात मोठं उद्देश असतो. तर हे होते आपले ख्रिस्ती बांधव, ख्रिस्ती महिला, ज्या आनंदामध्ये आज साजरा करत आहे ख्रिश्चन किंवा नाताळ हा सण.